हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण युनिट नंबर 4 जो डिजिटल एव्हिडन्स आहे त्यातील नेक्स्ट पॉईंट आत्ता बघतो आहे बघा. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे तर चेन ऑफ कस्टडी. काय आहे बघा, चेन ऑफ कस्टडी म्हणजे जी काही कस्टडी असते तर त्याची चेन, जी कस्टडी आपली असते त्याची चेन, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघूया. त्याच्यामध्ये बघा, व्हॉट इज द चेन ऑफ कस्टडी इन कम्प्युटर फॉरेन्सिस. कम्प्युटर फॉरेन्सिसमध्ये चेन ऑफ कस्टडी म्हणजे काय हे एक बघणार आहे. व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन द चेन ऑफ कस्टडी. चेन ऑफ कस्टडी जी काय आहे तर ते मेंटेन ठेवणे काय इम्पॉर्टंट आहे तर ते एक आपण काय करणार आहे याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर बघा, व्हॉट इज द चेन ऑफ कस्टडी इन कम्प्युटर फॉरेन्सिस. द चेन ऑफ कस्टडी इन डिजिटल फॉरेन्सिस कॅन ऑल्सो बी रेफर्ड टू अँड फॉरेन्सिस लिंक. म्हणजे चेन ऑफ कस्टडी डिजिटल फॉरेन्सिसमधल्या जे काही चेन ऑफ कस्टडी आहे तर त्याच्यामध्ये काय काय रेफर केलं जातं बघा. तर फॉरेन्सिस लिंक, जी काय फॉरेन्सिस आहे तर ते फॉरेन्सिस लिंक, त्यानंतरनं पेपर ट्रेल, त्यानंतरनं बघा द क्रोनॉलॉजिकल डॉक्युमेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, म्हणजे क्रोनॉलॉजिकल डॉक्युमेंट्स हे पण त्याच्यामध्ये बघितलं जातं. त्यानंतरनं जी काय फॉरेन्सिसची लिंक आहे, त्यानंतरनं पेपर ट्रेल जो काय आहे तो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, जे इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या रेफर केल्या जातात. जे डिजिटल फॉरेन्सिसची जी काही चेन ऑफ कस्टडी आहे तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात बघा, रेफर केल्या जातात. ठीक आहे, तर इट इंडिकेट द कलेक्शन सिक्वेन्स ऑफ कंट्रोल, ट्रान्सफर अँड अनालाइज. तर हे काय केलं जातं बघा, तर जे काही कंट्रोल असेल किंवा ट्रान्सफरेशन असेल किंवा ॲनालायझेशन असेल तर हे सगळ्याचे जे काही कलेक्शन आहे तर हे काय केलं जातं बघा, चेन ऑफ कस्टडीमुळे काय होत असतं तर ते इंडिकेट केलं जातं. सिक्वेन्स म्हणजे चेन ऑफ कस्टडीमुळे का होईल की कशाचा सिक्वेन्स कशानंतरनं आहे, पहिल्यांदा कुठली गोष्ट केली पाहिजे कस्टडीसाठी, त्यानंतरनं कोणती केली पाहिजे, तर ह्या गोष्टीचं त्याच्यामध्ये काय होईल बघा, सिक्वेन्स होईल आणि तो सिक्वेन्स काय केला जाईल त्याच्यामध्ये कंट्रोल केला जाईल. ठीक आहे, त्यानंतरनं ट्रान्सफर, तर ट्रान्सफर पण त्याच्यामध्ये मग केलं जाईल की ह्या गोष्टी झाल्यानंतरनं त्या गोष्टीकडे, त्या गोष्टी झाल्यानंतरनं ते पुढची गोष्ट. जसं आपण ह्याच्या कोर्टामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट एक्सप्लेन करत असतो किंवा एखादी गोष्ट पुराव्यासहित आपण जेव्हा सांगत असतो तेव्हा ह्या गोष्टी काय केल्या जाते तिथं यूज केल्या जातात. ठीक आहे, त्यानंतर ॲनालाइज पण केलं जातं बघा. ॲनालायझेशन असेल, ट्रान्सफर असेल, कंट्रोल असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात बघा, चेन ऑफ कस्टडीमध्ये इंडिकेट्स केले जातात. ठीक आहे, इट ऑल्सो डॉक्युमेंट्स ईच पर्सन हू हँडल द एव्हिडन्स, द डेट, टाईम इट विल कलेक्टेड और ट्रान्सफर्ड अँड पर्पज फ्रॉम ट्रान्सफर. ठीक आहे, म्हणजे बघा, जे काही पुरावे आपण गोळा केलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे जे काही पुरावे आहेत आणि त्या पुराव्याचे जे काही ईच पर्सन, प्रत्येक पर्सनने जी काही पुरावे गोळा करून जे काही माहिती डॉक्युमेंटेशन घेतलेलं आहे कशाचे, एव्हिडन्सचे. ठीक आहे, तर काय केलं पाहिजे की हू हँडल द एव्हिडन्स, कोण तो एव्हिडन्स हँडल केलेला आहे, त्यानंतरनं त्याचं डेट काय आहे, त्याची टाईम काय आहे, जेव्हा ते कलेक्ट केलं, म्हणजे एखादा एव्हिडन्स म्हणजे एखादा पुरावा जेव्हा आपण कलेक्ट केलं, ठीक आहे, तर तेव्हा तो पुरावा जेव्हा आपण कलेक्ट करतो तर ते कलेक्ट केलेल्याचं डेट, तो कलेक्ट केलेल्याची टाईम, त्यानंतरनं ट्रान्सफर, जे काय ट्रान्सफर्ड असणार आहे ते, आणि पर्पज फॉर द ट्रान्सफर, आणि काय पर्पज असणार आहे ट्रान्सफरेशनचं. तर ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजेत तिथं आपण काय केल्या पाहिजे, तर चेन ऑफ कस्टडीमध्ये काय होतं ते ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टी चेन ऑफ कस्टडीमध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा, व्हॉट इज द चेन ऑफ कस्टडी इन कम्प्युटर फॉरेन्सिस. कम्प्युटर फॉरेन्सिसमध्ये चेन ऑफ कस्टडी म्हणजे काय असणार आहे तर एक म्हणजे फॉरेन्सिस लिंक त्याच्यामध्ये यूज केलेली असणार आहे, पेपर ट्रेल किंवा क्रोनॉलॉजिकल डॉक्युमेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. ठीक आहे, त्यानंतरनं बघा, जो काही सिक्वेन्स असणार आहे ऑफ कंट्रोलचा सिक्वेन्स, त्याचं जे काही कलेक्शन असेल, ट्रान्सफर, ॲनालाइजचं कलेक्शन, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इंडिकेट केलेल्या आहेत. त्यानंतरनं हू हँडल द एव्हिडन्स, डेट, टाईम इट वॉज कलेक्टेड, ट्रान्सफर अँड पर्पज.
तर ह्या गोष्टी पण काय असणार आहेत त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तिथं प्रेझेंट केल्या जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय बघा, व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन द चेन ऑफ कस्टडी. ठीक आहे. तर चेन ऑफ कस्टडी मेंटेन ठेवणे हे काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा, इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन द चेन ऑफ कस्टडी टू प्रिझर्व द इंटिग्रिटी ऑफ द एव्हिडन्स अँड प्रिव्हेंट इट फ्रॉम कॉन्टिमिनेशन विच कॅन अलर्ट द स्टेट ऑफ द एव्हिडन्स. ठीक आहे. म्हणजे बघा, जो काही आपला एव्हिडन्स असणार आहे, म्हणजे जो काही आपला पुरावा असणार आहे. ठीक आहे. मग ज्या पुराव्याची जी काही पुराव्याची कंडिशन असणार आहे, जो पुरावाचं स्टेट असणार आहे. ठीक आहे. तर जो आपला पुरावा अखंडपणे चेन ऑफ कस्टडीमध्ये अखंडपणे आपण तो पुरावा काय केलेला आहे बघा, प्रिझर्व केला आहे. आणि त्याच्यामधले जे काही त्या चेन ऑफ कस्टडीमध्ये जे काही एखादी गोष्ट असणार आहे आणि त्या गोष्टीमुळे काय होणार आहे की ते चेन खराब होण्याचं जो काही दूषित म्हणजे खराब होऊ शकतं, तर अशी साखळी त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे बघा, थांबवायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, तर अशा जी काही फॉर्म आहे तर ते काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये काय म्हणतात की थांबवलं पाहिजे. ज्याच्यामध्ये कशामध्ये की जी आपली चेन आहे. ठीक आहे. ती चेन मेंटेन करण्यासाठी तर एखादा पुरावा आहे तर त्या पुराव्याची जी काही स्टेट आहे तर ती बदलू शकते. बरोबर आहे. पुराव्याची जी काही स्टेट आहे, ठीक आहे, म्हणजे पुराव्याची जी काही कंडिशन आहे तर ती कंडिशन काय होऊ शकते बघा, बदलू शकते. ठीक आहे. मग जे काही आपला पुरावा आहे तर तो पुरावा प्रिझर्व करून जेव्हा आपण ते जपतो, प्रिझर्व करून तो पुरावा जेव्हा आपण जपतो आणि त्यात एखादा काय होतं बघा, त्या गोष्टीमध्ये प्रिव्हेंट येतं. बरोबर आहे. त्या गोष्टीमध्ये काय होतं बघा, प्रिव्हेंट होतं. मग ते प्रिव्हेंट होण्यापासून आपण काय केलं पाहिजे, ते चेन ऑफ कस्टडी मेंटेन करताना, ते प्रिव्हेंट होताना त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, आपण ते रोखायला पाहिजे. म्हणजे प्रिव्हेंटेशन करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणता पण दूषित परिणाम होईल किंवा दूषित गोष्टी घडतील किंवा एखाद्या प्रिव्हेंटेशन तिथं आपण काय केलं पाहिजे, थांबवायला पाहिजे की त्याच्यामुळे ते चेन ऑफ कस्टडीमध्ये काहीतरी धोका पोचेल अशा गोष्टीसाठी. ठीक आहे. त्यामुळे आपला काय होईल, मेंटेन राहील चेन ऑफ कस्टडी. ठीक आहे. इफ नॉट प्रिझर्व द एव्हिडन्स प्रेझेंटेड इन कोर्ट माइट बी चॅलेंज्ड अँड रूल्ड इनॲडमिसिबल. ठीक आहे. म्हणजे जे काय आपण प्रिझर्व केलं जातं कशामध्ये बघा, की आपल्या ह्याच्यामध्ये कोर्टमध्ये एखादा पुरावा आपण काय करतो, प्रेझेंट करतो. बरोबर आहे. मग कोर्टमध्ये एखादा पुरावा आपण काय करतो, प्रेझेंट करतो. आणि प्रेझेंट केल्यानंतर आपण काय करू शकतो, त्यांना एखादं आव्हान दिलं जाऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे चॅलेंजेस आपण काय करतो, देतो. ठीक आहे. आणि ते चॅलेंजेस काय होऊ शकतं बघा, की काय करू शकतं त्याच्यामध्ये, की त्या चॅलेंजला त्या कोर्टकडून एखादा काय होऊ शकतं, तर नकार जाऊ शकतो. ठीक आहे. तर काय होऊ शकतं त्याच्यामध्ये, नकार जाऊ शकतो. मग तेव्हा काय होतं की आपली जी काही चेन ऑफ कस्टडी तिथं तेव्हा मेंटेन राहील का, नाही राहणार. लक्षात आलं. काय म्हणते, जर एखादी गोष्ट जेव्हा आपण प्रिझर्व करून ठेवली गेली नाही तर बघा काय होतं की जेव्हा कोर्टमध्ये आपण ते प्रेझेंट करतो पुराव्याला आणि त्या पुराव्याला आपण एखादा चॅलेंजेस दिलं जातं, तेव्हा ते पुरावा आपण जर सपोज प्रिझर्व करून ठेवला नसेल तर तो काय केला जातो, तो कोर्टमध्ये त्याला नकार भेटला जातो. बघा त्या कोर्टमध्ये त्याला काय होतं बघा, नकार भेटलं म्हणजे कोर्ट ते काय करतं, स्वीकारलं जात नाही. लक्षात आलं. चेन ऑफ कस्टडीमध्ये काय येतं, व्हॉट इज द चेन ऑफ कस्टडी इन कॉम्प्युटर फॉरेन्सिस आणि व्हाय इट इज द इम्पॉर्टंट टू मेंटेन द चेन ऑफ कस्टडी. लक्षात आलं ह्या 2 पॉईंट्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, इम्पॉर्टंट टू द एक्झामिनर. नेक्स्ट काय बघा, इम्पॉर्टंट टू द एक्झामिनर. ठीक आहे. एक्झामिनर काय इम्पॉर्टंट आहेत तर हे आपण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर बघा काय बघा, सपोज दॅट एक्झामिनर यू ऑब्टेन मेटाडेटा फॉर अ पीस ऑफ एव्हिडन्स. म्हणजे एखादा जर सपोज एक्झामिनर आहे. ठीक आहे. तर एक्झामिनर काय करतं, तर आपल्या असं काय केला जातो, जो काही एव्हिडन्स आहे तर तो एव्हिडन्स काय केला जातो, पीस ऑफ एव्हिडन्स काय केला जातो, तर त्या मेटाडेटा
लक्षात येते मेटाडेटा त्याच्यामध्ये काय करतं बघा ऑब्टेन केला जातो. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे एखादा पुरावा आहे म्हणजे एखादा इव्हिडन्स आहे तर तो पीस ऑफ इव्हिडन्स मेटाडेटा म्हणून त्याच्यामध्ये काय होतं बघा ऑब्टेन होतं. हाऊ एव्हर यू कॅन अनेबल टू एक्स्ट्रॅक्ट मिनिंगफुल इन्फॉर्मेशन फॉर इट. ठीक आहे, म्हणजे जेव्हा काय होतं की एखादी माहिती आपण जेव्हा हे करतो इन्फॉर्मेशन जेव्हा आपण एक्स्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन काय करतो त्याच्यातून घेतली जाते तर ती अर्थपूर्ण माहिती आपण त्याच्यामध्ये काय केली पाहिजे बघा घेतली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा द फॅक्ट दॅट देअर इज नो मिनिंगफुल इन्फॉर्मेशन विथिन द मेटाडेटा डज नॉट मीन द इव्हिडन्स इनसफिशियंट. म्हणजे मेटाडेटामध्ये जर सपोज मिनिंगफुल इन्फॉर्मेशन नसल्यास किंवा मेटाडेटामध्ये जर एखादी इन्फॉर्मेशन व्यवस्थितमध्ये नसल्यास तर ती पुरावा म्हणून काय म्हणजे इव्हिडन्स म्हणून काय केलं जातं बघा पुरेसा नसतं. इव्हिडन्स म्हणून मेटाडेटामधली एखादी इन्फॉर्मेशन पुरावा म्हणून म्हणजेच इव्हिडन्स म्हणून इनसफिशियंट असतं. ठीक आहे, द चेन ऑफ कस्टडी इन द केस हेल्प शो वेअर द पॉसिबल इव्हिडन्स माइट लाय, वेअर इट केम फ्रॉम, who created it and the type of equipment that was used. म्हणजे बघा काय होतं की एखाद्या आपल्या काय होतं चेन ऑफ कस्टडीमध्ये काय होतं इन धिस केस हेल्प शो काय होतं ह्याच्यामध्ये बघा चेन ऑफ कस्टडीमध्ये की एखादी गोष्टी म्हणजे इव्हिडन्स जेव्हा आपण पॉसिबिलिटी कुठल्या गोष्टी असतात बघा की खोटं बोलू शकतात बरोबर आहे माइट लाय. ठीक आहे, त्यानंतरनं बघा ते कोठून आले आहे त्या म्हणजे वेअर इट केम फ्रॉम, त्यानंतरनं हू क्रिएटेड इट कोण केलेलं आहे, त्यानंतरनं कोणत्या प्रकारच्या आपल्याला त्याच्यामध्ये इक्विपमेंट यूज केलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर चेन ऑफ कस्टडीमध्ये हे सगळे जे काही पुरावे आहेत तर हे सगळे पुरावे काय केले पाहिजेत बघा तिथं तर इंडिकेट म्हणजे पॉसिबली असायला हवं की कशा ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होऊ शकतं की मदत होऊ शकते आपल्याला कशाची की इव्हिडन्स आपला एखादा हे चेन ऑफ कस्टडीमधल्या एखादा केसमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं काय होऊ शकतं ह्या सगळ्या पुराव्याचं आपल्याला काय होऊ शकतं हेल्प होऊ शकतं. ठीक आहे, इफ यू वॉन्ट टू क्रिएट ॲन एक्सप्लेनर you can get that equipment, create the explainer and compare it to the evidence to confirm the evidence properties. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा तर इफ यू कॅन टू क्रिएट ॲन एक्सप्लेनर. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं असतं बघा जर आपण एखादी गोष्ट करू इच्छितो असलो तर यू वॉन्ट टू क्रिएट करणार असाल तर आपण काय करतो की इक्विपमेंट्स रेडी करतो बरोबर आहे म्हणजे इक्विपमेंट्स आपण घेतो. ठीक आहे, तर इक्विपमेंट्स घेतो त्यानंतरनं ते इक्विपमेंट्स जे आहेत तर ते पुराव्यासाठी आपण ते इक्विपमेंट्स काय करतो कम्पेअर केले जातात की जे आपले इव्हिडन्स आहेत त्यानंतरनं इव्हिडन्स आपण त्याच्याशी काय करतो कम्पेअर करतो जे ओरिजिनल इव्हिडन्स आहेत आणि जे इव्हिडन्स आहेत आपले पुरावे काय आहेत तर ह्या गोष्टीसाठी आपण काय करतो बघा कम्पेअर करतो. त्यानंतरनं काय होते बघा टू कन्फर्म द इव्हिडन्स प्रॉपर्टीज. मग परत काय होते ते की इव्हिडन्सची जी काही प्रॉपर्टी आहे तर ती त्याच्यामध्ये काय केली जाते बघा कन्फर्म केली जाते. म्हणजे जर सपोज एखादा आपल्याला एखादी गोष्ट आपण करण्याची जर आपल्याला इच्छा असेल क्रिएट ॲन एक्सप्लेनर इफ यू वॉन्ट टू क्रिएट ॲन एक्सप्लेनर. ठीक आहे, तर तेव्हा आपण काय करणार आहे तर इक्विपमेंट गेट करणार. त्यानंतरनं जे काही आपण करणार आहे जे काही इव्हिडन्स आपण घेणार आहे तर ते इव्हिडन्स आपण क्रिएट करणार म्हणजे एक्सप्लेनर क्रिएट करणार. त्यानंतरनं जे काही इव्हिडन्स आहेत ते कम्पेअर करणार आणि त्यानंतरनं काय करणार बघा कन्फर्म द इव्हिडन्स प्रॉपर्टीज आणि जी काही इव्हिडन्स प्रॉपर्टी आहे तर ती त्याच्यामध्ये काय होते बघा कन्फर्म होते. तर ह्या गोष्टी कशामध्ये आहेत बघा एक्झामिनरमध्ये आहेत. त्यामुळे एक्झामिनर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे काय होतं बघा की एक्झामिनरमध्ये एक्झामिनरचं त्याच्यामध्ये काय आहे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा इम्पॉर्टन्स टू द कोर्ट. इम्पॉर्टन्स टू द कोर्ट. ठीक आहे, इम्पॉर्टन्स टू द कोर्ट. तर इम्पॉर्टन्स टू द कोर्टमध्ये काय आहे म्हणजे कोर्टचं इम्पॉर्टंट का आहे कशासाठी कोर्टची इम्पॉर्टंट आहे तर बघा इट इज अ पॉसिबल टू हॅव द इव्हिडन्स प्रेझेंटेड इन अ कोर्ट. म्हणजे एखादा इव्हिडन्स जेव्हा आपण कोर्टमध्ये प्रेझेंट करतो इट इज पॉसिबल टू हॅव द इव्हिडन्स प्रेझेंटेड इन अ कोर्ट डिसमिस्ड इफ देअर इज अ मिसिंग लिंक इन द चेन ऑफ कस्टडी. म्हणजे आपण काय केलं जातं बघा एखादा आपला चेन ऑफ कस्टडी आहे. ठीक आहे, तर चेन ऑफ कस्टडीमध्ये
तर एखादा इव्हिडन्स आपल्याला काय केलं जातं बघा, कोर्टमध्ये सादर केला जातो, बरोबर आहे, म्हणजे प्रेझेंट केला जातो. मग तो जेव्हा एखादा तिथं पुरावा आपण जेव्हा कोर्टमध्ये सादर करतो तर तेव्हा काय होतं बघा, की एखादा त्याच्यामध्ये काय असणार आहे, डिसमिस्ड असणार, ठीक आहे काय, किंवा मिसिंग लिंक असेल तर काय होणार आहे, तर तो पुरावा तिथं काय करू शकतो बघा, काढून टाकणे शक्य आहे. तर तो पुरावा तिथं काय होणार आहे, इट इज पॉसिबल टू द इव्हिडन्स प्रेझेंट इन द कोर्ट डिसमिस्ड, म्हणजे कोर्ट पॉसिबल आहे की तिथं पुरावाचं जर एखाद्या चेन ऑफ कस्टडीमध्ये एखादी लिंक मिसिंग असेल तर कोर्टमध्ये पॉसिबिलिटी आहे की तो पुरावा तिथून काय करू शकतो, काढून टाकू शकतो. इफ इट इज देअर फॉर इम्पॉर्टंट टू एन्श्युरिंग दॅट द होलसम अँड मिनिंगफुल चेन ऑफ कस्टडी इज प्रेझेंटेड अलॉंग विथ द इव्हिडन्स ॲट द कोर्ट. ठीक आहे, तर बघा काय आहे, इव्हिडन्स ॲट द कोर्ट मध्ये काय काय होतं की बघा, कोर्टाची पूर्ण जी काही जी काय साखळी आहे आपली कशाची, चेन ऑफ द कस्टडी. ठीक आहे, तर चेन ऑफ कस्टडीमध्ये जे काही आपल्या कोर्टमध्ये आपण एखाद्या गोष्ट सादर करतो, बरोबर आहे, सादर केल्याची जेव्हा आपल्याला खात्री होते, ठीक आहे, म्हणजे इम्पॉर्टंट टू एन्श्युरिंग दॅट द होलसम अँड मिनिंगफुल चेन ऑफ कस्टडी इज प्रेझेंटेड. ठीक आहे, म्हणजे मिनिंगफुल असेल किंवा जे काही आपलं होलसम म्हणजे पूर्णपणे संपूर्ण आणि मिनिंगफुल जे काही आपलं चेन ऑफ कस्टडी आहे तर ते प्रेझेंट केले जातं आपल्या कशामध्ये, तर कोर्टमध्ये. ठीक आहे, काय म्हणून, विथ द इव्हिडन्स म्हणून. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर ते इन्श्युरिंग करून घेणं हे काय आहे, ते इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. म्हणजे एखादा पूर्ण आपला पुरावा असेल किंवा मिनिंगफुल असेल तर चेन ऑफ कस्टडी जेव्हा प्रेझेंट केली जाते तर ते काय केलं पाहिजे, त्या कोर्टमध्ये जो काही आपला इव्हिडन्स आहे तर तो त्याच्यामध्ये एन्श्युरिंग करून घेणे हे काय आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट टू द कोर्ट लक्षात आलं. तर कोर्टमध्ये काय होत असतं बघा, कोर्टच सगळं काय केलं असतं, डिसिजन घेत असतं. त्यामुळं कोर्टमध्ये काय आहे, कोर्ट हे काय आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, व्हॉट इज द प्रोसिजर टू इस्टॅब्लिश द चेन ऑफ कस्टडी. चेन ऑफ कस्टडीची जी काही प्रोसिजर, व्हॉट इज द प्रोसिजर, काय प्रोसिजर आहे चेन ऑफ कस्टडीची, तर बघा, टू एन्श्युरिंग दॅट द चेन ऑफ कस्टडी इज ऑथेंटिक ॲज अ पॉसिबल अ सिरीज ऑफ स्टेप मस्ट बी फॉलोड. ठीक आहे, तर जी काही चेन ऑफ कस्टडी आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही ऑथेंटिक ॲज पॉसिबल आहे आणि अ सिरीज ऑफ स्टेप मस्ट बी फॉलो केलं जातं. तर ते त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा, एन्श्युरिंग केलं पाहिजे. इट इज द इम्पॉर्टंट टू नोट दॅट द मोर इन्फॉर्मेशन ऑफ फॉरेन्सिक एक्सपर्ट ऑप्टेन कन्सिडरिंग द एव्हिडन्स ॲट हँड द मोर ऑथेंटिक इज क्रिएटेड द चेन ऑफ कस्टडी. ठीक आहे, तर इट इज इम्पॉर्टंट टू द नोट दॅट काय आहे बघा, द मोर इन्फॉर्मेशन ऑफ फॉरेन्सिक एक्सपर्ट, एखादं जे काही फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे तर त्याच्याकडची जी काही अधिक इम्पॉर्टंट मोर इन्फॉर्मेशन जी काही माहिती आहे तर ती माहिती काय केली पाहिजे बघा, एखादा इव्हिडन्स जेव्हा आपण हँडल करत असतो तेव्हा ती माहिती आपण ती काय केली पाहिजे, तर ती ऑप्टेन केली पाहिजे आणि द मोर ऑथेंटिक केली पाहिजे. जेव्हा ती चेन ऑफ कस्टडीमध्ये आपण क्रिएट करणार असेल तेव्हा ती मोर काय केली पाहिजे, ऑथेंटिक केली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर मग डू टू धिस इट इज द इम्पॉर्टंट टू ऑप्टेन ॲडमिनिस्ट्रेटर इन्फॉर्मेशन अबाउट द इव्हिडन्स. फॉर इन्स्टंट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉग, डेट अँड फाईल इन्फो, होल ॲक्सेस द फाईल. ठीक आहे, तर काय आहे बघा, जे काही आपले पुरावे आहेत म्हणजे जे काही इव्हिडन्स आहेत कशाचे, जे आपले ॲडमिनिस्ट्रेटर इन्फॉर्मेशनच्या अबाउट जे काय आपली इन्फॉर्मेशन इव्हिडन्स आहेत तर ते इम्पॉर्टंट आहेत, कशासाठी, ऑप्टेनसाठी इम्पॉर्टंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय असणार आहेत बघा, एक म्हणजे आपला काय असणार आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉग. ठीक आहे, म्हणजे जो कोणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असणार आहे तर त्याचा लॉग, त्याचं डेट आणि काय असणार आहे, डेट आणि जी काही फाईल आहे तर त्या फाईलची इन्फो, जे ॲडमिनिस्ट्रेटिव्हचं जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे इव्हिडन्स म्हणून, पुरावा म्हणून, तर त्याची लॉग, त्याचा डेट, त्याची इन्फो, फाईल इन्फो आणि होल ॲक्सेसड द फाईल्स, म्हणजे जी काही फाईल आहे तर ती हू ॲक्सेसड द फाईल्स, म्हणजे ती फाईलमध्ये कोण ॲक्सेस केलेले आहे तर ते हू ॲक्सेस द फाईल्स आणि कोणी ती केला आहे, म्हणजे ती फाईलमध्ये कोण ॲक्सेस केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय आहेत बघा, इम्पॉर्टंट आहेत आणि त्या ऑप्टेन करणं हे काय आहे बघा, तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, व्हॉट इज द प्रोसेस टू इस्टॅब्लिश द चेन ऑफ कस्टडी, लक्षात आलं तुम्हाला, इम्पॉर्टंट टू द कोर्ट. ठीक आहे,
त्यानंतरनं बघा नेक्स्ट आपला पॉईंट आहे तर तो म्हणजे काय बघा की जी आपली व्हॉट इज द प्रोसिजर टू इस्टॅब्लिश द चेन आहे तर त्याच्यातलाच पुढचा पॉईंट्स आहे बघा. तर फॉलोइंग प्रोसिजर टू फॉलो अकॉर्डिंग टू द चेन ऑफ कस्टडी फॉर द इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स. तर त्याच्यामध्ये काय बघा सेव्ह द ओरिजिनल मटेरियल. ठीक आहे, ओरिजिनल मटेरियल त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे सेव्ह केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बघा जेव्हा फॉलोइंग प्रोसिजर इज फॉलो अकॉर्डिंग टू द चेन ऑफ कस्टडी फॉर इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स. इलेक्ट्रॉनिक जे काही इव्हिडन्स आहेत तर चेन ऑफ कस्टडीमध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स आहेत तर त्याच्यामध्ये कुठली कुठली प्रोसिजर आपण फॉलो केलं पाहिजे. तर ते कोणतं आहे बघा जे काही ओरिजिनल मटेरियल आहे आपला तर तो ओरिजिनल मटेरियल काय केलं पाहिजे बघा सेव्ह केलं पाहिजे. काय केलं पाहिजे जी आपली ओरिजिनल मटेरियल आहे तर ओरिजिनल मटेरियल त्याच्यामध्ये सेव्ह केलं पाहिजे. ठीक आहे, टेक अ फोटो ऑफ द फिजिकल इव्हिडन्स. म्हणजे जेव्हा आपल्याला फिजिकल इव्हिडन्स भेटतो ठीक आहे तर फिजिकल इव्हिडन्स आपण घेतो. मग चेन ऑफ कस्टडीमध्ये जेव्हा चेन ऑफ कस्टडी आपण इस्टॅब्लिश करणार आहे तर चेन ऑफ कस्टडीमध्ये जेव्हा इस्टॅब्लिश करणार आहे तर तेव्हा तर किंवा मोर ऑथेंटिकेशनसाठी आपल्याला तिथं काय पाहिजे बघा फिजिकल इव्हिडन्सचा त्याच्यामध्ये काय हवा फोटो हवा. फोटोज ऑफ फिजिकल इव्हिडन्स इस्टॅब्लिश द चेन ऑफ कस्टडी. ठीक आहे, त्यानंतर बघा टेक अ स्क्रीनशॉट ऑफ डिजिटल इव्हिडन्स कंटेंट्स. ठीक आहे, तर डिजिटल इव्हिडन्सचे जे काही कंटेंट आहेत ठीक आहे तर डिजिटल इव्हिडन्सचे जे काही कंटेंट्स असणार आहेत तर ते सगळे कंटेंट्सचे आपण काय केलं पाहिजे बघा स्क्रीनशॉट केलं पाहिजे. कशासाठी तर आपण चेन ऑफ कस्टडीमध्ये जेव्हा आपण ती प्रोसिजर करणार आहे चेन ऑफ कस्टडीची तर त्या गोष्टीसाठी ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा डॉक्युमेंट जे आपलं असणार आहे तर ते डॉक्युमेंटचं डेट टाईम आणि दुसरी सगळी इन्फॉर्मेशन ऑफ रिसिप्ट्स ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हव्यात. जे काही आपलं डॉक्युमेंटेशन असणार आहे म्हणजे जे काही रेकॉर्ड असणार आहे तर तो रेकॉर्ड टाईम स्टॅम्प असायला हवा. त्या रेकॉर्डमध्ये डेट हवं, त्यानंतरनं टाईमलाईन हवं, होल इन द टाईमलाईन हवं त्याच्यामध्ये. तर फ्युचर इन्व्हेस्टिगेशनसाठी ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत बघा नेसेसरी आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट इंजेक्ट अ बीट फॉर अ बीट क्लोन ऑफ डिजिटल इव्हिडन्स कंटेंट इन टू अवर फॉरेन्सिस कम्प्युटर. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय होतं इंजेक्ट अ बीट फॉर अ बीट म्हणजे बीट फॉर बीट जे काही क्लोन आहे कशाचं डिजिटल इव्हिडन्सचे जे काही कंटेंट्स आहेत इन टू द अवर फॉरेन्सिस कम्प्युटर. म्हणजे फॉरेन्सिस कम्प्युटरमध्ये जे काही जे काही आपला डिजिटल इव्हिडन्स आहेत म्हणजे जे काही डिजिटल पुरावे आहेत तर ते सगळे पुरावे आपण काय केले पाहिजेत बघा इंजेक्ट केले पाहिजेत. अ बीट फॉर बीट क्लोननी काय केलं पाहिजे ते इंजेक्ट केलं पाहिजे. म्हणजे काय जे काही रेकॉर्ड असणार आहे आपला तर तो जो काही रेकॉर्ड असणार आहे तर तो सगळा रेकॉर्ड आपण एन्श्युरिंग करून घेतला पाहिजे. आणि एन्श्युरिंग करून घेऊन जो काही पूर्ण आपण घेणार आहे म्हणजे बघा धिस एन्श्युरिंग दॅट वी ऑब्टेन अ कम्प्लीट डुप्लिकेट ऑफ डिजिटल इव्हिडन्स इन क्वेश्चन्स. म्हणजे काय की त्याने क्वेश्चनिंग केलं पाहिजे की जो काही डिजिटल इव्हिडन्स आहे तर तो कम्प्लीट डुप्लिकेट आहे की तो एन्श्युरिंग केला पाहिजे की होल ऑब्टेन द कम्प्लीट डुप्लिकेट इन डिजिटल इव्हिडन्स. म्हणजे जो काही आपला फॉरेन्सिस कम्प्युटरसाठी आपण इव्हिडन्सचे जे काही कंटेंट डिजिटल इव्हिडन्सचे जे काही कंटेंट्स आहेत तर ते बीट फॉर बीटने काय केले पाहिजेत इंजेक्ट करून घेतले पाहिजेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा परफॉर्म अ हॅश टेस्ट ॲनालिसिस टू फर्दर ऑथेंटिकेट द होल क्लोन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा की ऑथेंटिकेटिंग जो काही आपलं वर्किंग आहे क्लोन. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं बघा जो काही क्लोन वर्किंग क्लोन. ठीक आहे, तर जास्त त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा ऑथेंटिक केलं पाहिजे. कशासाठी तर हॅश टेस्टिंग ॲनालिसिस करून म्हणजे हॅश टेस्ट जो काही आहे तर हॅश टेस्ट ॲनालाइज करून तो परफॉर्म केला पाहिजे फ्युचर ऑथेंटिकेशनसाठी द वर्किंग क्लोन. म्हणजे काय जे काय आपलं परफॉर्मिंग आहे तर ते हॅश टेस्ट एन्श्युरिंग करून घेतलं पाहिजे. आणि जो काही आपला डेटा आहे तर तो डेटा आपण ऑब्टेन करून काय केला पाहिजे बीट बाय बीट तो कॉपी प्रोसिजर आपण करून त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बीट बाय बीट तो प्रोसिजर कॉपी केला पाहिजे. आणि करप्टेड डेटा आहे की नाही हा त्याच्यामध्ये आपण काय केला पाहिजे बघितलं पाहिजे. म्हणजे ओरिजिनल इव्हिडन्स आहे काय करप्टेड डेटा आहे आपला जो काही डेटा आहे तर तो नॉट करप्टेड आहे का नाही रिफ्लेक्टेड आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय केल्या पाहिजेत बघितल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲनालाइज केल्या जातात कशामध्ये हॅश टेस्टमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या जातात बघा ॲनालाइज केल्या जातात. तर लक्षात आलं सेव्ह द ओरिजिनल मटेरियल सेव्ह केलं पाहिजे. फिजिकल इव्हिडन्सचे फोटो घेतले
घेतले पाहिजेत. त्यानंतरनं स्क्रीनशॉट घेतले पाहिजेत डिजिटल इव्हिडन्स कंटेंट्सचे. जे काही आपलं डॉक्युमेंटेशन आहे तर त्याचं विथ रिसिप्ट्स काय केलं पाहिजे, डेट, टाईम आणि एनी अदर इन्फॉर्मेशन असतील तर त्या सगळ्या रिसिप्ट्सनी घेतले पाहिजेत, रिसिप्टनी. ठीक आहे, रिसिपीट्स. ठीक आहे, त्यानंतरनं काय सांगितलं आहे बघा की इंजेक्ट अ बीट फॉर बीट कोलन ऑफ डिजिटल इव्हिडन्स कंटेंट्स. ठीक आहे, इन टू अवर फॉरेन्सिक कम्प्युटर्स. ठीक आहे, त्यानंतरनं जो काही आपला वर्किंग कोलन्स आहे तर तो हॅश टेस्ट ॲनालिसिस फर्दर ऑथेंटिकेशनसाठी काय केला पाहिजे, परफॉर्म केला पाहिजे. ठीक आहे, तर इथं बघा आपला हा पॉईंट संपलेला आहे. आपण काय काय बघितलं बघा. फर्स्ट बघितलं म्हणजे काय, चेन ऑफ कस्टडी. त्याच्यामध्ये व्हॉट इज द चेन ऑफ कस्टडी, वाय इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन. त्यानंतरनं इम्पॉर्टंट टू एक्झामिनर, इम्पॉर्टंट टू कोर्ट, आणि व्हॉट इज द प्रोसिजर टू इस्टॅब्लिश द चेन ऑफ कस्टडी, आणि जे काय आपलं फॉलोइंग प्रोसिजर, जी काही ही प्रोसिजर आहे अकॉर्डिंग टू द चेन ऑफ कस्टडी फॉर इलेक्ट्रिकल इव्हिडन्स. तर हे पॉईंट्स आपण आज काय केलेले आहेत बघा, बघितलेले आहेत. ठीक आहे, काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.